नमस्कार, कसे आहात? चला तर आज आपण इंडियन स्टाईल पास्ता रेसिपी कशी करायची ते बघूयात। एका कढईमध्ये पास्ता घेऊयात, त्यामध्ये पाणी घालूयात आणि थोडंसं तेल घालूयात जेणेकरून पास्ता चिकटणार नाही। मी इथे गव्हाचा पास्ता यूज केला आहे। त्यात थोडंसं मीठ घालूयात। आता पास्ताला छान कड काढून शिजवून घेऊयात। आता पास्ता करण्यासाठी आपण चिरलेला टोमॅटो घेऊयात, चिरलेला गाजर, चिरलेली शिमला मिरची, चिरलेला कांदा आणि कोथिंबीर। पास्ता मसाला घेऊयात, आलं लसूण पेस्ट, घरचा मसाला। आपला पास्ता छानपैकी शिजलेला आहे। कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालावे, थोड़ा जीरा, कांदा, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो घालावे बारीक चिरलेला आणि छानपैकी मिक्स करून घ्यावे। थोडासा आता त्यात थोडं मीठ टाकूया, थोडीशी हळद आणि त्याला छान मिक्स करून घेऊयात। आता कढईवर झाकण ठेवूयात। आता भाजी शिजली आहे, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूयात, छान मिक्स करून घेऊयात। आता त्यात घरगुती मसाला घालूयात, छान मिक्स करून घेऊयात। आता त्यामध्ये शिजवलेला पास्ता घालूयात, छानपैकी मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये पास्ता मसाला तो घालूयात, छान मिक्स करून घेऊयात। आता थोडंसं त्यात पाणी घालूयात जेणेकरून पास्ता खाली चिटकणार नाही। छान मिक्स करून घेऊयात। आता त्यामध्ये कोथिंबीर घालूयात, आणि छान मिक्स करून घेऊयात। आपला पास्ता रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू।